पीपी गँगचा गुंडाराज संपणार, पवन पवारवर पोलिसांचा लोखंडी पंजा। टोळी प्रमुख पवन पवारवर संघटित गुन्हेगारीचा घाव। एसपी घारगेंचे स्पष्ट आदेश, अपराधी कोणीही असो, दया नाही। अहिल्यानगर शहरात धाक निर्माण करणाऱ्या पीपी गँगचा गुंडाराज आता संपण्याच्या मार्गावर। टोळीचा प्रमुख पवन दीपक पवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले आहेत। तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर 148/2024 या गंभीर प्रकरणात आरोपींवर आधीच 109, 116, 119, 122, 143, 147, 148, 323, 324, 504, 506 अशी भल्या मोठ्या गुन्हेगारी कलमांची नोंद आहे। मात्र न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या अटींचा भंग करून या टोळीने पुन्हा दहशत माजवली। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनी तपासात अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न केले, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले। या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने केलेल्या अहवालानंतर एसपी घारगे यांनी स्पष्ट आदेश दिले की गुन्हेगार कोणत्याही बळावर वाचणार नाहीत। पीपी गँगचा प्रत्येक सदस्य कायद्याच्या चौकटीत आणा। त्यांच्या या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला असून तपासाची गती झपाट्याने वाढली आहे। पोलिसांनी आधीच काही संशयितांवर लक्ष ठेवले असून पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अटक मोहीम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या कारवाईनंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून शहरातील अनेक कुख्यात टोळ्यांचे पोस्टर बॉईज आता सावध झाले आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।